शूटचे 4 दिवस झाले. त्यानंतर मी कॉफी पीत बसलो होतो आणि असाच बसलो होतो. तो मालक येतो माझ्याकडे, घरमालक आणि म्हणतात, "साहेब तुम्ही ना असं बसत नका जा." म्हटलं, "का हो?" "साहेब इथं ना 200 वर्षापासून नाक फिरतं." मी कोकणातलीच आहे. तर माझ्या बाबांनी ना मला बरेचसे किस्से सांगितले, की इकडे ना हे असतं, इकडे ते होतं, झाडावर जखीण असते वगैरे, वगैरे असं काय-काय सांगितलं ना ते माझ्या डोक्यात होतं. मी बाबांशी मराठीत बोलतो, मम्मीशी हिंदीमध्ये बोलतो आणि दीदीशी मारवाडी आणि इंग्लिश दोघांमध्ये बोलतो. इथं काहीतरी विचित्र आहे, भयंकर आहे. माणसं चित्रावर रातभर चाकवा आणि सकाळ खेळ खलास. नमस्कार, मी निलेश अडसूळ. लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर मराठी प्रेक्षकांना कायमच भयपटाचं म्हणजे हॉरर मूवीचं वेड असलेलं आपल्याला दिसतं. हॉरर मूवी बघण्यासाठी मग शेवटी आपण साऊथकडे जातो, हॉलिवूडकडे जातो, बॉलिवूडकडे जातो. पण असाच जर हॉरर ड्रामा आपल्याला मराठीत मिळाला तर, आणि हीच प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक हॉरर चित्रपट मराठीत येतोय ज्याचं नाव आहे अल्ल्याड पल्ल्याड. आणि आज लोकमत फिल्मीमध्ये या चित्रपटाची टीम आलेली आहे. अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर, दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील आणि भाग्यम जैन, या तिघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. मुलाखतीच्या सुरुवातीलाच प्रश्न असा आहे की चित्रपट, तुमचे आम्ही अनेक चित्रपट बघितले, पण आता हॉरर चित्रपट का करावा असा वाटला? हॉरर चित्रपट म्हणण्यापेक्षा ही महाराष्ट्राची प्रथा आहे. कारण महाराष्ट्रात एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत ना, की जेवढं आपण शोधायला लागलो तेवढं आपल्याला सापडत जाईल. तर मला वाटलं की एक अशी मी काहीतरी प्रथा शोधत होतो की किंवा एखादी गोष्ट शोधत होतो, तर मला ही प्रथा सापडली की तिथे गावामध्ये 3 दिवस भूत येतो आणि गावातले लोक 3 दिवस गाव सोडून बाहेर जातात. त्या भूतांना ते गाव देतात 3 दिवसासाठी, तुम्ही राहा, खा, प्या, मजा करा. तर मला वाटलं ही काहीतरी कमालची कन्सेप्ट आहे. तर मग म्हटलं याला आपण चांगल्या पद्धतीने मांडूयात. मग अशा प्रकारे आम्ही हॉरर या सेक्टरकडे वळलो आणि आपण हा हॉरर चित्रपट, हॉरर म्हणण्यापेक्षा हा कौटुंबिक हॉरर चित्रपट आहे. म्हणजे हा पूर्ण फॅमिली बघू शकता असा हा फिल्म आहे. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे हॉरर चित्रपट जेव्हा बनवले जातात तेव्हा त्याला काहीतरी अशी जडजंबाळ नावं दिली जातात, किंवा त्याच्या नावातच असं लक्षात येतं की अरे आता काहीतरी थरार नाट्य होणार, असं थरार, असं काही धडाका वगैरे, असं काही काही वेगवेगळी नावं दिली जातात. पण ह्याचं नाव अगदी अल्ल्याड पल्ल्याड, इतकं सोपं नाव आहे. तर ते नाव देण्यामागे काय, म्हणजे अंदाज आलाच, पण नेमकं काय लॉजिक होतं त्यामागे, किंवा इतर नावांचा काही विचार केला होता का? इतर नावाच्या विचारापेक्षा हा कन्सेप्टच आपला अल्ल्याड पल्ल्याड आहे. अल्ल्याड पल्ल्याड म्हणजे इकडे आणि तिकडे 3 दिवस तिथं भूत आले, ते अल्ल्याड राहणार आणि गावातले लोक पल्ल्याड जाणं म्हणजे पलीकडे जाणं. म्हणजे ही कथा एका काय म्हणतात त्याला, एका 2 गाव, त्यामध्ये एक नदी आहे आणि त्या गावाला ती नदी वेगळी करते, अल्ल्याड आणि पल्ल्याड. त्यानुसार मग आम्ही हा नाव शोधतो आणि इंटरेस्टिंग नाव आहे अल्ल्याड पल्ल्याड. आणि गरजेचं नाही का हॉरर असलं तर काहीतरी खूपच असे कठीण नाव असले पाहिजेत. मला वाटलं की हे थोडं ऐकायलाही बरं वाटतं, ते चांगलं वाटतं अल्ल्याड पल्ल्याड. अगदीच. आम्ही सगळ्यांनी ट्रेलर बघितला. ट्रेलर खूप सुंदर झालाय आणि खऱ्या अर्थाने अंगावर येतोय, किंवा त्याची भीती वाटते ते सगळं ट्रेलर बघून. पण जेव्हा असा चित्रपट करतो तेव्हा दिग्दर्शक म्हणून काय आव्हान असतं? कारण की आपल्याकडे कॉमेडी जॉनर लोकांना आवडतो, कौटुंबिक जॉनर आवडतो, पण मराठीमध्ये, जसं मी सुरुवातीला म्हटलं की मराठीमध्ये प्रेक्षकांना हॉरर आवडतो, पण त्याच्यात आव्हान काय वाटतं दिग्दर्शक म्हणून? आव्हान म्हणजे एक तर सर्वात मोठा हा इश्यू असतो की VFX, हॉरर फिल्मला खूप मोठ्या प्रमाणात VFX तसा सेट लागतो, तो ॲटमॉस्फिअर लागतो आणि आता त्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात करावं लागतं आणि म्हणून त्या गोष्टी त्या मांडू शकत नाही. इथे कुठेतरी आपण कमी पडतो. पण या चित्रपटाला एकतर आम्हाला प्रोडक्शन हाऊसने पूर्ण सूट दिली होती का फिल्मच हवा आणि कमा, म्हणून आम्ही त्या लोकेशनवरती गेलो आणि ते लोकेशन आम्हाला मिळाल्यामुळे, म्हणजे आता जर आम्ही एका गावात गेलो तर ज्या वाड्यात शूट केलं तो वाडा खरोखरच तसा होता. म्हणजे एक सुंदर कथा आहे का त्या वाड्यात 200 वर्षापासून तिथला नाग नाराज झालाय, तो त्यांचा देवता आहे. तो नाग नाराज झालाय म्हणून तो घर सोडून बाहेर निघालाय आणि तो 200 वर्षापासून त्या घराला दर सोमवारी वेढा घालतो आणि तिथं आम्ही हा शूट केला.
म्हणजे म्हणजे आम्ही लोकेशनही तसे शोधले आणि त्याच पद्धतीनं शूट. तर ती करायला मला चॅलेंजेस करण्यापेक्षा ती मजा आली, कारण आम्हाला तो ॲटमॉस्फिअर मिळाला, ते वातावरण मिळालं आणि मी ती एन्जॉय केलं. म्हणजे आम्ही शूट एन्जॉय केला. येस. हां. अनुष्काकडे येईल. एकतर मालिका मधून आम्ही तुला बघितलं, तू घराघरात पोहोचली, सगळ्यांची लाडकी झाली. छोट्या पडद्यावरून आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहेस आणि हॉरर जॉनर आहे. आता काय वाटतंय तुला, कसं धाकधूक आहे काय आहे? ऑनेस्टली मालिकांतर्फे माझं स्टार्ट झालं होतं आणि मोठ्या पडद्यावर मला चान्स मिळाला हे बघून तर मला खरंच खूप आनंद होतो आहे. कारण ऑब्व्हियसली प्रत्येक ॲक्टरचं ड्रीम असतं मोठ्या पडद्यावर दिसणं, जे माझंही होतं. आणि प्रीतम सरांना खरंच थँक्यू म्हणायचं आहे मला, कारण की त्यांनी मला हा चान्स दिला. इवन आमचे प्रोड्युसर्स जे शैलेश सर आहेत, महेश सर आहेत. आणि मी ना ह्या आधी एक फिल्म शूट करत होते, तर त्यांचे रायटर होते संजय नवगिरे, जे याचेही रायटर आहेत. सो त्यांच्या थ्रू आमची ओळख झाली आणि मग पहिली फिल्म संपताच माझी ही फिल्म सुरू झाली. ह्याचा मला इतका आनंद होतो आहे ना की आय एम सो ग्लॅड. पण आता त्या दिवसाची वाट बघताना तुला काही फोन्स येत आहेत का, किंवा म्हणजे आता काय म्हणतात की मोठ्या पडद्यावर जातानाचा एक आपला वेगळा प्रवास असतो, सगळ्यांना Yes, माहिती yes, आहे, तू absolutely. ट्रेलर मधून दिसली असशील, तर काय प्रतिक्रिया आहे लोकांच्या, किंवा तुझे फॅन्स, तुझा इन्स्टा, आपण आता सगळे इन्स्टावर हो हो हो. ॲक्च्युली माझं कॅरेक्टर गूढ आहे, सस्पेन्स आहे. तर मी कॅरेक्टरबद्दल कोणालाच सांगू शकत नाही. सो लोक मला विचारत आहेत की तू काय आहेस नक्की, तू भूत आहेस का, की तुझं हे काय गूढ काय आहे. अगदी. म्हणलं हे तुम्ही मूवी बघा मग तुम्हाला कळेल, कारण मी आत्ता बोलली तर मजा राहणार नाही. बरोबर. आणि या तर असं आहे. आणि लोकांना ट्रेलर्सही खूप आवडत आहेत. इवन मकरंद सरांचं, संदीप दादाचं ट्रेलर सगळ्यांना खूप आवडतं आणि व्हायरल होतं आहे. बरोबर. ते एक मेन आहे. आणि मला हे सांगायला आवडेल की प्रीतम सरांनी प्रत्येकाचं सेपरेट टीजर काढून ते खूप छान काम केलं आहे. मला मी सगळीकडे हेच सांगते, मला ते खूप मस्त कॉन्सेप्ट वाटली आहे, कारण असं कधीच झालं नाही याआधी. आणि प्रत्येकाला ती आयडेंटिटी मिळाली एक वेगळी. सो थँक्यू सर. मला असं वाटतं का हिला आता फोन येणं बंद झाले असणार, कारण हिला भूत म्हटल्यावरती लोकांनी नको बाबा हिला फोन न केलेला बरं, असं कदाचित झालं असेल. अगदी. भाग्यमकडे येईल. एकतर चित्रपट मराठी आहे. Yes. आणि जसं आता लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचतोय किंवा ट्रेलर पोहोचतोय, तसं तुमची नावंही पोहोचत आहे. आणि भाग्यम जैन असं वाचलं की अरे सगळ्यांना थोडा धक्का बसतोय, भाग्यम जैन मराठी अभिनेता असं होत आहे. तर आता तूच सांग, भूमिका कशी मिळाली, मग भाषा कशी जुळवली, किती येतच होती, तूच सांग या प्रवासाविषयी. नाही ॲक्च्युली अगदी मी हे म्हणजे खूप वेळा ऐकलं आत्तापर्यंत. आणि हे माझ्या पण डोक्यात होतं की जेव्हा हा नाव जाईल भाग्यम जैन म्हणून, तेव्हा लोक काय म्हणतील. तो ॲक्च्युली ह्याचं मराठीच्या मागे एक स्टोरी आहे. सो मी माझ्या स्कूलमध्ये होतो आणि मी मारवाडी आहे म्हणजे. सो मी जेव्हा स्कूलमध्ये जायचो, लाईक पुण्याच्या स्कूलमध्ये, तर तू मूळचा पुण्याचा आहेस. नाही, आय एम बॉटअप इन पुणे, बट मी जळगाव साईडचा आहे. सो मी स्कूलमध्ये जायचो आणि मी कम्युनिकेट नाही करायचो कोणाशी, बिकॉज देर वॉज नो लँग्वेज दिस ना, बॅरियर होता तो एक मध्ये. सो माझी टीचर होती, PTM वगैरे होतात ना, सो माझी टीचर होती आणि शी सेड की तुम्ही ह्याला शिकवा, मराठी शिकवा, हिंदी शिकवा, म्हणजे तो इंटरॅक्ट करेल लोकांसोबत. सो म्हणजे मला हिंदी थोडीफार यायची. मग त्याच्यानंतर हे सुरू झालं की आता आम्ही काय करतो, मी बाबांशी मराठीत बोलतो, मम्मीशी हिंदीमध्ये बोलतो आणि दीदीशी मारवाडी आणि इंग्लिश दोघांमध्ये बोलतो. सो असं झालं की माझं तिघं लँग्वेजेसमध्ये असं पुढे 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 चाललंय. सो येस 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 येस, तर असं ते काहीतरी होतं. आणि त्याच्यानंतर मी प्रीतम सरांना भेटलो. मी ॲक्च्युली त्यांच्या अंडरच शिकलेलो आहे, त्यांनी मला शिकवलं आहे भरपूर. आणि त्याच्यानंतर ह्या फिल्मचं कास्टिंग झालं होतं, त्यांनी मला स्टोरी वगैरे सांगितली होती. आणि जसं तुम्ही म्हटले की हॉरर ऐकलं की आपण साऊथ साईडला वगैरे जातो, तर मला असं वाटतं मराठी सिनेमाचं आत्ताचे जे करंट सिच्युएशन चालू आहे त्या हिशोबाने ह्या जॉनरची फिल्म आणि अशी फिल्म खूप इम्पॉर्टंट होती आपल्या इंडस्ट्रीसाठी. म्हणजे जो सिनेमा इंडस्ट्री आहे ना, त्याला आपण अजून म्हणजे जोर टाकायसाठी हा फिल्म खूप इम्पॉर्टंट आहे मराठीच्या इंडस्ट्रीसाठी. सो असा फिल्म एक प्रीतम सरांनी काढला आहे आणि त्याच्यात मला कास्ट केलं आहे. सो त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण थोडंसं कॅरेक्टरबद्दल बोलू. जसं ऑलरेडी आय थिंक सॉन्ग जर तुम्ही बघितलं असेल, रांगडा नाच जो आपला आला आहे, ज्याच्यावरती खूप प्रेम लोकांनी केलं आहे. 1 मिलियन 1.5 मिलियन व्हायला आलं आहे इनफॅक्ट आता.
तर त्याच्यातच तुम्ही बघतायत की कॅरेक्टर किती म्हणजे फन आहे, एंगेजिंग आहे आणि असा डॅशिंग आहे मस्त. पण ऑब्व्हियसली हॉरर आहे म्हटल्यावरती तो किती डॅशिंग असला तरी त्याला थोडंसं इकडे तिकडे व्हायलाच लागेल. तर असा तो काहीतरी कॅरेक्टर आहे. आणि फक्त हॉरर म्हणण्यापेक्षा आपण ह्याला कॉमेडीही म्हणू, हॉरर कॉमेडी, बिकॉज कॉमेडी अशी त्याच्यात आहे की आपण उगाच नाही टाकली आहे. इट इज व्हेरी सिच्युएशनल बेस्ड. हां, तर जे ते मित्रांमध्ये असेल, बिकॉज आता म्हणजे ही खूप सिम्पल गोष्ट आहे, कोणी अग्री करेल आय थिंक, की आपण जेव्हा मित्र किंवा मुलं असतो तेव्हा आपली काही सिच्युएशन असेल तरी आपण फालतूपणा करतच असतो. तर असं काहीतरी त्या फिल्ममध्ये आम्ही दाखवलंय आणि तसंच ते एन्जॉय करतायत. काही सिच्युएशन असेल तरी ते तिघं आपले मस्त एन्जॉय करतायत आणि मस्ती ते असं काहीतरी ते आहे फिल्ममध्ये. मला प्रीतम दादांकडे येईल मी. चित्रपटात आम्हाला मोठी स्टारकास्ट पण दिसतीये, पण त्याच्यासोबत खूप नवीन कलाकार पण दिसत आहेत. सो नवीन कलाकारांना घेताना काय विजन होतं आणि तो काय म्हणतात की त्यांना घेऊन समाधान झालंय का, किंवा काय म्हणतात की अरे हा नवीन मुलांनी चीज केलं असं वाटतंय का? हो ऑब्व्हियसली. कारण कलाकार हा कलाकार असतो, फक्त त्याला वेळ ज्याचा पहिला असतो तो तेव्हा त्याला नवीन मला कदाचित मी तरी कधीतरी मी असिस्टंट डायरेक्टर होतो, कधीतरी माझा पहिला फिल्म होता. जर कोणी माझ्याबद्दल विचार केला असता तर कदाचित मी फिल्म, आता हा माझा 4था चित्रपट आहे तर मी डायरेक्ट करूच शकलो नसतो. तर आपल्याला कुणाला ना कुणाला विश्वास ठेवावा लागेल, कारण कोणाची ना कोणाची सुरुवात असतं. पण मला वाटतं की मी हे बघत नाही का ते नवीन आहे का जुने आहे, मी बघतो की त्याला ॲक्टिंग कितपत येतो आणि तो किती सिरियस आहे आणि तो कॅरेक्टर किती चांगला करतो आणि तो शोभतो का त्या गोष्टीला. थँक्यू सर. तर मी म्हणजे तुम्ही बघू शकता की आम्ही काय केलं आहे. सो डिपेंड अपॉन द कॅरेक्टर. म्हणजे जर एखादा रांगडा असेल तर मी तुलाही विचारू शकतो का तू करणार का म्हणून, बिकॉज मला ते या गोष्टी लागेल. आणि ऑब्व्हियसली ते मी ऑडिशन आणि सर्व गोष्टी करूनच ते घेतो, तर मी सॅटिस्फाईड आहे का त्यांनी खूप सर्वच कलाकारांनी कमालचं काम केलं आहे. आणि हे तुम्ही ट्रेलर आणि टीजरवरून बघू शकता की काय मजा लोकांना. आणि मला आनंद होतोय की आपला मराठी चित्रपटाचा ट्रेलर हा ट्रेंडिंग 1वर आहे. आणि ही खूप मराठी माणसासाठी किंवा आपल्या मराठी मूवी मेकरसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण जसं नव्या कलाकारांविषयी आपण बोललो तसं कसलेही कलाकार आहेत, मकरंद सर आहेत, आता गौरव आहे. तर गौरवच्या बाबतीत आता गौरव मोरे म्हणजे विनोदी अभिनेता, हास्य जत्रा वगैरे असं ते सगळं माहिती आहे. गौरव मोरेला आम्ही हॉररमध्ये पहिल्यांदा बघतोय. सो गौरवकडून काम काढून घेताना किंवा गौरव मोरेसोबतचा काय अनुभव होता? गौरवजी म्हणजे इज अ कमाल पर्सनॅलिटी आहे. कमाल म्हणजे तुम्ही त्यांना कुठल्याही आतापर्यंत तर सर्वांनी त्यांना कॉमेडी या सेक्टरमध्येच बघितलं आहे, पण ते खूप कमाल आर्टिस्ट आहे. म्हणजे ऑल टाईम वातावरण पॉझिटिव्ह ठेवून तुम्ही काही करायला लावा त्यांना, ते ही इज रेडी की ये करते हा दादा ये करते. म्हणजे कमाल आर्टिस्ट आहे. तर मला वाटतं की लोकांनाही त्याला एक वेगळं रूप बघायला मजा येईल. म्हणजे एवढं, आणि खूप सुंदर आर्टिस्ट आहे ते, खूप छान ॲक्टिंग करतात. तर त्यांनी चित्रपटामध्ये पण कमाल केली आहे. आता मजा आली मला त्यांच्यासोबत काम करायला, मजा यायची. म्हणजे वेगळा गौरव वगैरे. आणि ऑल टाईम आमचं म्हणजे आम्ही रात्री शूट करायचं, रात्री 6 ते सकाळी 6 आमचा हा डेली शेड्यूल होता. पण ऑल टाईम आमची मस्ती चालत राहायची. त्यामुळे मला रे थांबा सर्वजण, असा हा प्रकार व्हायचा. अनुष्काकडे येईल. खऱ्या अर्थात म्हणजे खऱ्या आयुष्यात आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात भूताला घाबरतच असतो. आणि आता हॉरर मूवीमध्ये काम करताना खऱ्या आयुष्यात घाबरतेस का? खूप जास्त. आणि पिक्चर दरम्यान शूट करताना असं वाटलं की रे आता आपण हॉरर मध्येच काम करतोय आणि आता आपल्याला भीती वाटतीये, असं एखादा सीन झालं का? ऑनेस्टली जेव्हा मला कळलं की ही हॉरर फिल्म आहे आणि ती कोकणात शूट होतीये, तेव्हा मी आईला रडत रडत फोन केला की आई तू पण प्लीज माझ्यासोबत चल, कारण मी एकटी नाही थांबू शकत तिकडे, मला खूप भीती वाटते. आणि मी कोकणातलीच आहे, तर माझ्या बाबांनी ना मला बरेचसे किस्से सांगितले की इकडे ना हे असतं, इकडे ते होतं, झाडावर जखीण असते वगैरे वगैरे, असं काय काय सांगितलं तर ते माझ्या डोक्यात होतं. आणि इवन आत्ता जाताना सुद्धा म्हणजे कोकणात जाताना सुद्धा बाबांनी मला खूप घाबरवून ठेवलं होतं. तर मी तिथे गेले, अशीच रूममध्ये होते, रात्र झाली, हनुमान चालीसा लावून बसले होते मी. येस, मी खूप घाबरते. म्हणजे अंधार झाला की मी खूप घाबरते, असं आहे. बट सेटवर गेल्यानंतर थोडी भीती वाटली, पण नंतर ही सगळी माणसं भेटली, यांच्या पॉझिटिव्ह वाईब झाल्या, तर ती भीती नाहीशीच झाली. आणि एकदम फन एलिमेंट असतं ना, फन ॲटमॉस्फिअर, खूप मजा, असं सगळं झालं. भाग्यम, जेव्हा मुलं एकत्र येतात तेव्हा भूताच्या गोष्टी सांगणं हा एक वेगळा प्रकार असतो. आणि मग
कुणाला सगळ्यात जास्त भीती वाटते आणि मग ते असे प्रकार होतात. आता तू हॉररमध्ये करेक्ट येतोयस, तर असे काही किस्से केलेलेस का? ॲक्च्युली मी नाही केले, बट ऐकले खूप. सो म्हणजे कधी आम्ही सेटवरती जायचो तर आमचं एक लोकेशन खूप भारी होता. तिथे जायला पण खूप कष्ट होते, म्हणजे दगडं बिगडं बघून जायला लागायचे. सो बेसिकली आम्ही गाडी पार्क करायसाठी, म्हणजे समोर सेट असेल तर असं फिरून जायचं, गाडी पार्क करायची, त्याच्यानंतर तुम्ही 800 मीटर चालायचं, म्हणजे वाड्यांमधनं, जिथे आता म्हणजे खूप कमी लोक राहतात अशा जागेवरती, आणि मग जायचं. सो असे काही काही लोकेशन्स होते. आणि तिथे संदीप सरांचं शूट होतं, जे तुम्ही टीजरमध्ये बघितलं तो वाला. त्या दिवशीचा शूट होता, आणि त्या दिवशी माझा नव्हता, बट मला बघायचं होतं की काय कसं चालू ॲज अ न्यू आर्टिस्ट, त्यामुळे मी आलो होतो. आणि मकरंद सरांचं शूट चालू होतं, आणि त्याच दरम्यान ते जे लेडीज वगैरे दाखवले आहेत ना संदीप सरांच्या टीजरमध्ये, ते तिथे बसले होते, आणि लाईट काहीच नव्हतं. ह्यांनी फक्त योगेश सरांनी जो लाईट लावला होता त्यांच्या ह्याच्यासाठी तेवढाच होता, आणि ते असे लाईनीत बसले होते मस्त, आणि ते आमच्याकडे बघत होते. आणि त्यांनी घातलेत सगळ्यांनी व्हाईट साडीज, आणि सगळे केस वगैरे उघडे, बिकॉज त्यांना तसाच रोल दिलेला होता, आणि ते हसतायत तिथे बसून. आणि आम्ही लांब बसलोय, आणि आम्हाला काहीच कळत नाही की यांचं चालू काय आहे नक्की. आम्हाला फक्त ते हसताना दिसत आहेत. तो शॉट व्हायच्या आधी मी डायरेक्टली हॉटेलला गेलो होतो, त्याच्यानंतर मी आलोच नाही त्या शॉटसाठी परत. सो इट वॉज लाईक दॅट. आणि म्हणजे उगाच असतं ना की घाबरवायसाठी उगाच काहीतरी सांगतात, तसे ते सगळेच, म्हणजे सेटवरती कोणीही काही सांगायचं. आता ते किती खरं आहे काय आहे त्याच्यावरती आम्हाला काहीच क्लू नाहीये, काहीच क्लू नाहीये. उगाच काहीतरी हो, किंवा कोणी कुठलं काय माहिती नाही कुठून बघितलं असेल, पण ते सांगून देतात असं असं आहे, आणि मग उगाच ते मजाक मस्ती चालूच असतं. आता काय बिलीव्ह करायचं काय नाही माहिती नाही. प्रीतम दादांकडे येईल. हॉरर मूवी करतायत, आणि मगाशी आपण त्या वाड्याचा किस्सा सांगितला. चित्रपट करताना ह्या प्रोसिजरमध्ये काय काय किस्से घडले असे धमाल? खूपच अख्खं पूर्ण फिल्मच आम्ही एक तर नाईट शूट केलं, त्यामुळे सर्वांनी ते मला पहिले शिवा घातल्या की कंटिन्यू एवढे दिवस रात्र मी सर्वांना जागवतो नो रिझन. तर की म्हणजे काही असो का, मला त्या आर्टिस्ट सर्व लागतात की आपण सर्व काही कधी काही सुचू शकतं, तर त्या गोष्टी, तर त्यामुळे सर्वांना जागावं लागायचं. तर आणि नो रिझन याच्यासाठी की सेट व्हॅनिटीपासून जवळपास सेट 1 ते 1.5 किलोमीटर होतं, आणि एकटं कोणी जायची हिंमत करायचं नाही, त्यामुळे जो पण असायचा त्या सेटवर हवा. आणि किस्से भन्नाट आहे, म्हणजे कमाल किस्सा. म्हणजे एक माझा किस्सा सांगतो की मी विदर्भाचा पोट्टा, ओके. आपल्या सवय आहे कुठेही घुसा, काय भूत वगैरे काय नाही, स्मशानात जा कुठेही जा, काय घेणार त्यानं. आपलं लहानपणापासून असं आहे की कुठेही जा. तर पण आता कोकण म्हटलं तर काहीतरी वेगळं, पण आपल्याला काही फरक पडत नाही, आपण चाललो कुठेही. तर असं झालं की आपण कुठेही वॉशरूम कुठेही काही घेणं देणं नाही जगायची, आणि तिथे रात्री जनरली लोक राहतच नाही, तर त्यामुळे तर आपण रेखीमध्ये क्रॉक्सवरच फिरणं, वाड्याच्या आजूबाजूला सर्व झालं. शूटचे 4 दिवस झाले. त्यानंतर मी कॉफी पीत बसलो होतो, आणि असं बसलो होतो. तो मालक येतो माझ्याकडे, घर मालक, आणि म्हणतात, साहेब तुम्ही ना असं बसत नका जा. म्हटलं का हो? साहेब इथं ना 200 वर्षापासून नाक फिरतो. 200 म्हटलं काय? हो. मग त्याने किस्सा सांगितला की आमचा नाग आहे तो नाराज झाला आहे, आणि तो ना 200 वर्षापासून ना घराच्या बाहेर फिरत असतो दर सोमवारी, तर तुम्ही प्लीज ना असे चप्पल घालून वगैरे, शूज वगैरे घालून. म्हटलं दादा हे मला पहिले सांगायचं ना. सांगितलं शूट झालं. म्हणजे खूप ऑब्विसली ना कशाला, म्हणजे. आणि त्यानंतर हा एक किस्सा मला खूप वेगळा किस्सा होता की असं पहिले सांगायचं ना की इथं साप वगैरे फिरतो, आणि नाग 200 वर्षाचा नाग कसा असाल रे, म्हणजे आपण 5-6 वर्षाचा नाग. शहाणी म्हणजे दिग्दर्शक म्हणून त्याची काही शहानिशा वगैरे केली का? खरं असं काही आहे? हो ऑब्विसली. आणि तिथे त्या प्रथा आहेत. म्हणजे मी शूट करायचो, या साईडला गेलं नाही, त्या साईडला जाऊ नका, तिथे भूत आहे, त्या झाडाच्या वर जाऊ नका, तिथे एक महिला बसली असते, त्या विहिरीजवळ जाऊ नका, तिथे जळलेली महिला त्या विहिरीत पडली होती. अरे असे किस्से. म्हटलं नाही, हे खरंच हे खूप विचित्र किस्से होते. आणि एकदा तसा शूट होता की संदीप दादाचा तो टीजर माहिती आहे ना तुम्हाला, तो टीजर हे त्यालाही माहीत नाही काय झालं होतं. तर ते नदीच्या किनारी
आणि तिथे हा आम्हाला खरंच माहीत नव्हतं की तिथं माणसाला जाळतात म्हणून. आणि तिथून फक्त 20 मीटर वरती फुटावरती मीटरवरती ते राखेसारखं काही. मला वाटलं हे मंदिर आहे, नदी आहे, हे असेल काहीतरी पाचोळा जाळलेला. मग आम्ही रात्री 3 वाजता त्या महिला आणि ते संदीप दादा ते आणि सर्व वातावरण खूप निगेटिव्ह. म्हणजे तो आता ऑब्व्हियसली स्मशानातली कशी भन्नाट शांतता असते आणि शूट चाललंय आणि सर्व घाबरत आहे. कोणी येतं म्हणजे हा पळाला होता तिथनं, जो सांगतो ना अर्धा संदीप दादाचा ड्रायव्हर येत नाही बोलला मी तिथे, कारण तो खूपच वेगळं होतं ते. आणि मग माझ्याकडे येतो अशिष्ट येतो माझा आणि म्हणतो की सर काय सर इथं ना सर एक माणसाला जाळलं आहे. माणसाला जाळलं आहे आणि लोक म्हणताय का इथं थोडं कमी आरडाओरडा करा. लय असं काही नसते कुठेही, काय असं असतं का कुठं. मी जाऊन बघितलं तिथं खरोखर असं होतं. म्हटलं आलो, म्हटलं चूप बसा, आपण छान शूट करूया, भूतं वगैरे काहीच नसतात. असे कमालचे किस्से आमच्यासोबत म्हणजे फिल्म करता करता त्या अनुभवले मी. म्हणजे या गोष्टी खरंच आहे, या ॲटमॉस्फिअर. मला या गोष्टी माहिती नाही, पण एवढं मात्र नक्की की पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह काहीतरी गोष्टी असल्या पाहिजे. पण कोकणात गेला होता, हां. खरंच म्हणजे चित्रपटाचा भाग वेगळा, पण खरंच असे किस्से अनुभवले का? हो, खरंच अनुभवले. म्हणजे काही किस्से खूप अफलातून होते. जसं मी तुम्हाला सांगितलं का हा नागाचा किस्सा, म्हणजे हे आम्हाला लहानपणी पण असे ऐकले नव्हते किस्से. मी असे किस्से ऐकले आणि अर्ध तिच्या वडिलांनीच घाबरवलं आम्हाला. इथे जायचं नाही, तिथे जायचं नाही. म्हटलं मी कोकणात शूट करायचं की नाही ते तरी सांगा मला. ते तरी सांगा की आम्ही शूट करू की नाही. तर पण ह्या गोष्टी आहेत. म्हणजे असं आम्हाला जाणवायचं की योगेशदा म्हणजे जे DOP आहे, जे कमाल काम केलं आहे त्यांनी. तर आम्ही दोघं चांगले मित्र आहोत. आम्ही काय करतो, शूट झालं सोबत यायचो आणि सोबत जायचो. आम्हाला लोकेशनवर पोचायला अर्धा तास लागायचा दिवसाला. ओके. आणि तिथे दिवसाही लोक नसतात आणि रात्री लोक नसतात. तर ते लोकेशन विचारणं म्हणजे आणि गुगल टाकणं म्हणजे तर गुगल तर त्याच्यामुळे म्हणजे कधी कधी असं वाटते त्या गुगल मॅपला पण चकवा लागला आहे की काय, तो एवढा फिरवतो. आणि जाताना यायला आम्हाला अर्धा तास लागायचा ट्रॅफिक असताना, आणि जाताना आम्हाला अडीच 2 तास लागायचं. आणि खूप थकलेलं असायचं. झोपेतून उठल्यावर दिसायचं का तिथंच टर्न घेतो, परत तिथेच टर्न घेतो आणि 2.5 तासानंतर असं घरी पोहोचायचो. असं एकदा अशा गोष्टी खूपदा चकवा. तिथं खरंच या गोष्टी आहेत की राईट मारला तरी तिथंच पोहोचतो, अख्खं फिरून आलं तरी तिथंच पोहोचतो. हा मला लॉजिक खरंच कळला नाही. म्हणजे खूप इंटरेस्टिंग. कदाचित तिथल्या लोकांना करेक्ट मार्किंग वगैरे माहीत असल्यामुळे त्या गोष्टी माहीत असेल, पण हा माझ्यासोबत नाही, हा प्रत्येकासोबतच. म्हणजे सर्व आर्टिस्ट येऊन मला बोलायचे की तू का असे लोकेशन निवडले, असं असतं का, शूट कधी असतं काय, अशा अंदर भागामध्ये कधी असं एवढ्या आतमध्ये कोणी शूट पण हे करतं का. कुठून आलं म्हणजे हे लोकेशन कुठून तुला मिळाले? विदर्भातला शूट केलं कोकणात? नाही, महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र आपलाच आहे. एवढ्या आत जाऊन हे नदी हे सगळं डोंगर कुठून शोधलं? ॲक्च्युली हे सर्व मला काहीतरी वेगळं करायचं होतं की ऑल टाईम आपण ते जे प्रोडक्शनवाले दाखवतात किंवा जे लोक दाखवतात आपण जाऊन तिथे शूट करायचं. ॲक्च्युली फिल्मची थीमच खूप वेगळी होती. म्हणजे एक बेट असतो, त्या बेट हा नदीच्या मधोमध आहे. म्हणजे असं गाव महाराष्ट्रात काहीच मोजके गाव आहे की त्या गावात जायला फक्त नावेनंच जावं लागतं. मला असे काहीतरी गोष्टी पाहिजे नव्हतं. आणि या फिल्मची मजाच ती आहे, म्हणून अल्ल्याड पल्ल्याड आहे. एक बेट आहे, त्या बेटाला आम्ही अल्ल्याड बोललोय आणि बेटाच्या बाहेर पल्ल्याड बोलतोय. क्या बात आहे. तर मला ते असं लोकेशन हवं होतं की ते खरोखर लोकेशन, तिथं चीट नाही. आता नको चीट बाबा, आपल्याला खरं लोकेशन. मग आम्ही तसं शोधून मग तिथे खरोखर नावेने यायला जायला करावं लागायचं. आणि ही खरंच खूप मजेशीर गोष्ट होती. म्हणून मी लोकेशन आणि याला प्रोडक्शन ज्यांनी डिझाईन केलं, प्रोडक्शन मॅनेजर EP, जे टीमवर्क आहे, या फिल्मला खरंच टीमवर्क, आणि त्यांनी त्या गोष्टी आम्हाला शोधून दिल्या, हे कमाल होत्या. क्या बात. अनुष्काकडे येईल की गौरव होता सेटवर, मकरंद सर होते, संदीप दादा होता आणि सगळं धमाल वातावरण होतं, हॉरर वातावरण होतं. कसं एन्जॉय केलं आणि गट्टी कोणाची जास्त जमली? गट्टी तशी सगळ्यांचीच जमली, पण सगळ्यात जास्त भाग्यमची जमली. कारण मी लाईक सिन्स डे 1 आम्ही गप्पा गोष्टी करायचो. आणि मेन काय झालं होतं, माझं जरा नंतर शूट सुरू झालं आणि गौरव, सक्षम, भाग्यम हे तिघांची ना ग्रुप बनला होता. हां, आता मी हे बोलणार आहे, मी बोलणार, बदला घेणार आहे मी सगळ्यांचा. सो ह्या सगळ्यांचा ग्रुप बनला होता. कोणीच माझ्याशी बोलत नव्हता, हा एकटा बोलायचा. सो ना थोडाफार.
तर मग मी ना एकदा मकरंद सरांना कंप्लेंट केली की ह्या कोणीच माझ्याशी बोलत नाहीयेत, तर मला एकटं एकटं फील होतंय, मला बोर होतंय, असं फक्त मी शूट करते आणि व्हॅनिटीत जाऊन बसते, कोणीच बोलायला नाही, काय नाही. मग मकरंद सरांनी सगळ्यांचा क्लास घेतला आणि त्या दिवसापासून सगळे माझ्याशी बोलायला लागले. आणि इवन मकरंद सर म्हणायचं, संदीप दादा, हे दोघंही ना इतके दिग्गज कलाकार आहेत, तर यांच्याकडनं ना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, बरेचसे किस्से ऐकायला मिळतात. आणि ते किस्से ऐकताना ना आपल्याला वाटतं की आपण तिथे आहोत, वी आर लिव्हिंग द मोमेंट. इतकं ते रंगून सांगतात ना की ते खूप मजा येते त्यांचं. असं हा तुम्ही बोलत बसा, आम्ही ऐकतोय, असं होतं ते. मकरंद सरांचं तर खरंच हे आहेच की ते म्हणजे त्यांच्या ऑरामध्ये तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप म्हणजे तुम्ही कधी असा पर्स्पेक्टिव्हनी विचारच नाही केला असेल, ज्या पर्स्पेक्टिव्हनी ते विचार करतात. आणि ह्याचा पॉईंट म्हणलं तर आता ती व्हॅनिटीत जाऊन बसते, तर आम्ही कसं तिच्याशी बोलणार? बरोबर आहे ना, तुझाही मुद्दा बरोबर आहे. आमच्या पॉईंटने आम्ही पण बरोबर आहे सर, कुठे ना कुठे. तुम्ही सगळे जण जर का असे, मी बसली आहे, मी बसली असताना समोर खुर्च्या आहेत, पण हे तिघे कोपऱ्यात जाऊन बसणार, मग काय? त्यांचे बॉईज टॉक सुरू असतात. हो, मला हे बोलून दाखवलं सक्षमनी की आमचे बॉईज टॉक्स असतात, तुला काय करायचंय? म्हणलं अरे मग बोला, नॉर्मल बोला माझ्याशी, काहीतरी वेगळे टॉक्स नाही आहेत का तुमच्याकडे? बॉय टॉक कशाला करायचंय? भाग्यम, घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? ॲक्च्युली आमच्या पूर्ण म्हणजे जर तुम्ही फॅमिली बघितली, पॅटर्नल अँड मॅटर्नल, आय डोंट थिंक कोणीही या इंडस्ट्रीकडे कधी बघितलं पण असेल. आणि आय थिंक 6 महिन्याच्या आधी कोणी विचार पण नसेल केला की ह्या इंडस्ट्रीमध्ये आपलं कोणीतरी उतरेल किंवा काहीतरी आपला प्रोडक्शन हाऊस असेल किंवा आपला कोण फिल्ममध्ये दिसणार, ॲक्टिंग करणार, असं आय डोंट थिंक कोणी विचार केला होता आजपर्यंत, आणि कोणी नाहीच आहे. सो एक ॲक्च्युली कालच मला माझ्या अंकलनी फोटो पाठवला. त्यांना तिथे कुठे कोणत्या तरी थिएटरमध्ये आमचा पोस्टर दिसला. सो त्यांच्या चेहऱ्यावरती जी खुशी होती ना, ती म्हणजे आम्हाला लिटरली, मी आणि बाबा बसलो होतो आणि आम्ही तो फोटो बघितला आणि आम्ही 3 वेळा बघितला, बिकॉज आम्हाला ते लिटरली पॉझिटिव्हिटी फील झाली की त्यांना काय फील होतंय आमच्याबद्दल. सो म्हणजे ते बघून मला खूप असं प्राऊड आणि खूप हॅपी वाटतं की त्यांचा सपोर्ट मला इतका भारी आहे ना. इनफॅक्ट माझी दीदी पण, ती माझ्यासोबत सेटवरती आली होती आणि बिचारी म्हणजे ती काय करणार ना, ती पण कंटाळून जायची बिकॉज मेकअप आर्टिस्ट वगैरे सगळे आपले तिकडेच होते. सो बट तरी आम्ही जायचो रात्री संध्याकाळी 6ला आणि सकाळी 6ला यायचो. सो शेड्यूल तिचा पण मेसअप झालाच होता तसा कुठे ना कुठे, बट तिने कुठेच असं हे नाही केलं की तू मॅम वगैरे, काहीच त्रास नाही दिला. अँड इनफॅक्ट मला झोप माझी पूर्ण करायची होती, तर आम्ही सकाळी दिवसा झोपायचो, राईट. सो तेव्हा पण तिने कधीच, म्हणजे आम्ही सेम रूममध्ये राहायचो, बट तिने कधीच मला असं त्रास नाही दिलं किंवा कधीच असं हे नाही केलं, आवाज केलं नाही की मी उठून जाणार. उलट शी यूज टू टेक केअर ऑफ मी अँड ऑल ऑफ दॅट. सो हॅट्स ऑफ टू माय फॅमिली बिकॉज दे आर व्हेरी सपोर्टिंग इन दिस फील्ड. इवन दो माझी ॲक्च्युली 12th आत्ता जस्ट स्टार्ट झाली, 11th-12th. सो पेरेंट्स खूप सिरियस असतात त्या गोष्टींना घेऊन, अँड असायलाच पाहिजे ऑब्व्हियसली. बट जे तुमचे हॉबीज वगैरे असतात ना, त्याला तुम्ही दरवेळेस पुश करायलाच पाहिजे. आणि आय थिंक माझ्या फॅमिलीनी मला ह्याच्यात खूप सपोर्ट केलं आहे. हे प्रीतम सरांनी स्वतः बघितलेलं आहे, ऑब्झर्व केलेलं आहे. सो दॅट इज इट. अर्थात. प्रीतम दादा, अगदी आता शेवटला जाता की प्रेक्षकांना आता काय पाहायला मिळणार आहे? म्हणजे आपण चर्चा तर केली, त्यातनं खूप किस्से समजलेत सगळ्यांना, खूप धमाल असणार आहे चित्रपटात, पण काय असणार आहे तुम्ही सांगा आता. मला वाटते हा कौटुंबिक भयपट असणार आहे. म्हणजे पूर्ण परिवाराने, सर्व सहकुटुंबाने मिळून बघणारा हा चित्रपट. म्हणजे यामध्ये प्रथा आहे, हॉरर आहे, सस्पेन्स आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत जे लोकांना बघायला आवडेल. कारण आतापर्यंत हे बघितलं आहे आपण, हा भूत आहे, त्याचं असं होतं, मग हा तसा नाही आहे, ही प्रथा आहे. तर या महाराष्ट्रामध्ये अशा खूपशा प्रथा आहेत, ते खूप इंटरेस्टिंग आहेत की खूप मजेशीर. आता बघा किती मजा आहे ना की 3 दिवस गावात भूत येतात, लोक गावाच्या बाहेर जातात, त्यांना जे लागतं भूतांना ठेवून जातात. या बाबांनो, खा आणि मजा करा आणि जा, फक्त बाकीचे दिवस 362 दिवस येऊ नका. असा तो कमाल आहे. तर या गोष्टीसाठी पूर्ण सहकुटुंबाने हा चित्रपट बघावा, कारण एक वेगळं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ते नक्की आवडेल आणि लोक यांना प्रतिसाद देत आहे. सर्व रसिक मायबाप याला प्रतिसाद देत आहे. ट्रेलर टीजर खूप चांगलं काम करत आहे. तर सर्वांनी हा सहकुटुंब चित्रपट बघावा, कारण हा हॉरर आहे पण
तेवढंच यामध्ये बाकीच्या गोष्टी पण आहे का पूर्ण परिवार तो बघू शकतो. तर त्या गावाला भेट दिली होती ज्या गावात हो म्हणजे यावरती आम्ही भरपूर अभ्यास केला की आणि महाराष्ट्रात अशा खूप सारे ठिकाण आहे. हे फक्त कोकणातच नाही आहे, हा मराठवाड्यात पण आहे आणि विदर्भात पण आहे. फक्त त्या गोष्टीला नाव वेगवेगळे दिले आहेत, वेगवेगळी प्रथा आहे. जसं महाराष्ट्रातच खूप साऱ्या रिजन आहे, तिथली भाषा चालीरीती हा खूप वेगळा आहे. तर प्रत्येक ठिकाणी आहे, पण आपल्याला या गोष्टी माहिती नाही आहे. तर मी ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला. अर्थात एक वेगळा चित्रपट, मराठीतला एक उत्तम भयपट आणि कौटुंबिक भयपट येत्या 14 जूनला आपल्या भेटीला येतोय. लोकमत फिल्मीकडनं अल्लाड पल्लाडला खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांना विनंती आहे की आवर्जून प्रत्येकाने हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे. पुन्हा एकदा अल्लाड पल्लाडला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.